पुढच्या बातमीकडे वळतोय। राज्यात फडतूस आणि काडतूस पासून सुरू झालेला फडणवीस आणि उद्धव ठाकरे वाद आता नवनव्या ऑफर देण्यापर्यंत पोहोचलाय। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं दोघांमध्ये आणखीन एका वादाची ठिणगीत पडली आहे। तो वाद नेमका काय आहे पाहूयात। रणदीप हुडाचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहून आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यासाठी चित्रपटाचं स्क्रीनिंग करण्याची स्पेशल ऑफर दिली। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन। उद्धव ठाकरेंनीही मग फडणवीसांना त्यांच्याच भाषेत दुसरी ऑफर देऊन टाकली। फडणवीसांनी राहुल गांधींचं सावरकरावरचं विधान काढल्यानं मग ठाकरेंनीही पंतप्रधानांच्या न झालेल्या मणिपूर दौऱ्यावरून चिमटा काढला। मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो। त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं, मी खर्च करायला तयार आहे। पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत, त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा। मग भाजप नेतेही फडणवीसांच्या मदतीला सरसावले। मणिपूरला जा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना शेलारांनी मालवणीची आठवण करून दिली। मी उद्धवजींच्या गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे। इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे। मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उचलावा, हे माझं त्यांना थेट आव्हान। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असो वा मणिपूरची परिस्थिती, निवडणुकीच्या राजकारणात हे हल्ले दररोज पाहावे लागणार असं चित्र दिसतंय। सत्ताधारी आणि विरोधकांच्या या भांडणात प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण त्यातून मूळ प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता कमीच आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।